खेड शहरात आज सौ ज्योती रामदास कदम यांच्याबाबत परबांच्या राजकीय विधानाचा संताप व्यक्त करत त्यांचा पुतळा जाळण्यात आला। शिंदे गटाचे शिवसैनिक आणि महिला यांनी पुतळ्याला जाळून आपला निषेध व्यक्त केला। कोकणचे नेते रामदास कदम यांच्याबाबत विधान करणाऱ्या अनिल परबांचा निषेध देखील करण्यात आला। जोरदार घोषणाबाजी झाली आणि परिसर दणाणून गेला। अरे आवाज कुणाचा? रामदास भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। योगेश दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अनिल परब यांना जोडे मारो आंदोलन या ठिकाणी आपण घेतलेलं आहे। गेल्या 2 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे माजी पर्यावरण मंत्री सन्माननीय रामदासभाई कदम यांच्यावरती घाणेरडे आरोप करून राजकारणामधील काम करणाऱ्यांवरती गलिच्छ असं वर्तन अनिल परब यांनी केलेलं आहे। आपण राजकारणामध्ये काम करताय, परंतु आपण काम करत असताना तुम्ही वैयक्तिक जे काय बोलताय ते इतर गोष्टी बाजूला ठेवा, परंतु आपण आज कुटुंबावरती येत आहे आणि दरवेळेला कुटुंबाला टार्गेट करून आपण एक वेगळं राजकारणाला मोड देत आहे। हे चुकीचं वर्तन आपण या राजकारणामध्ये करताय। आपण करत असलेलं राजकारण हे चांगलं असलं पाहिजे आणि चांगल्या दृष्टीने आपण केलं पाहिजे। दरवेळेला आपण कुटुंबाला टार्गेट करून आता परवा दिवशी सन्माननीय रामदासभाई कदम यांच्या पत्नी यांच्यावर देखील त्यांनी घाणेरडे आरोप करून जे कृत्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी सर्वजण जोडे मारो आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे। रामदासभाई कदम यांच्या कुटुंबावर जे अन्याय झाला आहे, आमच्या काकी म्हणजे ज्योती रामदासभाई कदम यांच्यावर जे घाणेरडे आरोप यांच्याबद्दल ज्या कुटुंबावर हे लोक उठलेले आहेत त्यांच्या निषेधार्थ आम्ही आज जोडे आंदोलन करत अनिल परब यांना जोड्यांनी मारली आज सगळ्या महिलांनी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।